मी माझ्या रोजच्या सेवेत श्रीसूक्त आवर्जून घेते आणि तुम्ही ते घेतलं पाहिजे, कारण श्रीसूक्त वाचन केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. आपण जर रोज श्रीसूक्त पठण केले तर आपल्याला ते वाचायलाही सोपे जाते. श्रीसूक्त संस्कृत. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणी सुवर्णरजतसजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदम आवह त्वाम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्य हिरण्यविंदे गामस्य पुरुषाणं अशोपुररतमंद्या हस्तिनाद प्रबोधिनं श्रीयदेवी पहवये श्रीमादेवी शतनं कासे स्निग्धा हिरण्यपराक्रामांध्रा ज्वलन्ति तृप्ता तर्पयन्तीं पद्यस्थिता पद्यवर्णा तमिहोम होपहवये श्रियं चंद्रां प्रभासा यशसा ज्वलन्ति श्रियलोके देवी दुष्टामुदारं त्वापद्मिनीं शरणं प्रपद्ये लक्ष्मीनस्तौर्णे आदित्यवर्ण तपसिता वनस्पती वृक्षबिल्यो तस्य फलानि तपसन्तु मायंत्रचे बाय लक्ष्मी उपयन्तु महादेव सक कीर्तीच्च महिनासह प्रादुर्भूतोऽस्मिराशिष्टिं कीर्तिमुद्दतो तुम्ही शुत्पिपासा आमला ज्येष्ठा लक्ष्मीनाशयम् अभूतिं समृद्धीचं सर्व निर्गुण मेघरातु गंधधरा दुदर्शन नित्यपुष्टकारी श्रीं ईश्वरी सर्वभूताना तमिहोपम हवये श्रियं मनसा कामा कुंती वाचम सत्यं शिवं पशुन्न रूप मनसे माई शयतयश करदमेनु प्रजाभूता माई संभव करदम श्रीवास्मेकुले मात्र पदम आप्रसंतु सिग्धने चिलित वस्मे गृहे निसद्देवी मात्र श्रीवास्मेकुले आंध्रायकर्णी यष्टी सुवर्ण हेमालिनीं सूर्य हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदम आव आंध्राय पुष्कर्णी पुष्टपिंदलम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदम आव त्वाम जातवेद लक्ष्मणगामिनी यस्य हिरण्यप्रभूत गावदाशनं विंदे पुरुषानं यसूचुप्रोयत भूताजुदानसुत पंचदश श्रीकाल संततेचे सूक्त वाचून झाले. फलश्रुती पण वाचावी लागते आणि ती आपण हात जोडून असली पाहिजे. पद्माननी पद्महुरु पद्मक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्य लभामे अश्वदाय गोदाये धनदाये महाधने धनमे लभता देवी सर्व कामाच्य देही मे पद्मानने पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मधरदक्षी विष्णुप्रिये विष्णुमनकुले तत्व पद्मदायी सनिधत्सं पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तशोगदिगवेरतं प्रजन्ना भवसी माता आयुषोत्तम करतु मे धनरग्नि धनर्वायुर्धनर्सूर्य धनरोसु धनर इंद्र बृहस्पति वरुण धुमस्तु मे वन्तये सोम पिब तुत्रा सोमधनिस् सेमिन नो मह्यं ददातु सेमिन न क्रोधो न माच्चर्य न लोभो न शतिमती भवती कृतपुण्याना भक्तांना श्रीसूक्त जपे ससीजलीये सरोज हस्ते धवलतराशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूती करी प्रसादमयं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवं प्रियं लक्ष्मीप्रिय सखीं देवी नमामि च्युतवल्लभां महालक्ष्मीच विद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयु आरोग्यं विदतं शोभनं मह्यत्यं धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसहस्रं दीर्घम् इति श्रीसूक्तम्.